नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तुम्ही म्हणत असताना एवढे दिवसानंतर ब्लॉग कसं काय? आम्ही इथं नव्हतो, बाहेर गावी गेलो होतो. तुम्हाला आम्ही सांगूच, मी एक ब्लॉग शूट केलेला आहे. तो पण पहिले तो टाकल, मग हा टाकल वाटलं असतं. ब्लॉग नाही, ती ह्याच व्हिडिओमध्ये एका दिवस आपण ती क्लिप घेऊन टाकू. थोडीशीच आहे, शूट करायला वेळ नाही भेटलं तर. आणि आता आपल्या गायांना टाकायचं चारा, थोडंसं ब्लर आलं होतं. आपल्या गायांना चारायला टाकायचं कडव्याची कुट्टी आणि भूस सोयाबीनचं आपल्या गाया वगैरे. आणि हां, आता आपल्याला वावरायचं. आपण औषध मारलं होतं. औषध मारून झाल्यानंतर सगळं वाळून गेलेलं आहे. सगळं वाळलेलं आहे. तुम्हाला हिरवा जर दिसत असेल, सगळं वाळलेलंच आहे. आपण हे आज आपल्याला नांगरायचे वावर. आपल्याला ही सगळी जी गण आहे ना, हे काढावं लागणार आहे. हे दिसतंय तुम्हाला उभ्या, हे उभं सगळं आपल्याला आज काढावं लागणार आहे. आणि थोडं आता लगेच काढून घेऊन एक तो पाईप आहे पांढऱ्या कलरचा. हा जो दिसतोय समोर तुम्हाला पाईप, हा समोर पांढऱ्या कलरचा, ते काढायचं आपल्याला आज. आणि मग लगेच नांगरून वगैरे स्वच्छ करून, आणि इकडे जे सुबावळीचे झाडं आहे ना एकालेला, ते नीट कापून टाकायचे. आणि आंब्याची झाडं आहे, त्यांना नीट आळं वगैरे करून त्यांची हाईट वाढते. आपल्याला ते पण काम करायचं आज. भरपूर लिमिटच्या बाहेर काम आहे आपल्याला. आपण चक्कर मारून ते तिकडं बिबट्याची काय आता एवढी झाला असं वाटतं वाटायला. कारण की आपल्या पाहिलं माणसाने त्यांना काही होतच नाही. हे काढायचे आपल्याला, सगळे गण वगैरे सगळे काढावं लागणार आहे. आपल्याला सगळे कामं करावं लागणार आहे. आणि हे सगळे जे झाडे काय असे सगळे तोडून हे आपल्या आंब्याच्या झाडांना आळं करावं लागणार आहे. या आंब्याच्या झाडांना आळं वगैरे करून एकदम मस्त खतरनाक करून टाकायचं आपल्याला यांना. एकदम मस्त त्यांची वाढ चांगली होती. माझ्या हाईट एवढे झालेले आता ते झाड. आणि एक झाड होतं बरं का, ते जळून गेलं माझ्या अंदाजे. हा इथे एक झाड होतं, ते गेलंय. हा बघा इथं होतं, तर हे याच्यापेक्षा किती जवळ आहे पा. एक जळून गेले आणि ते तिकडून झाड तोडलेलं आहे, ते पडलंय. तर तिकडूनचं एक झाड गेलं आपलं, ते इकडून तोडलं त्यांनी, तर ते तुटलंय आपलं. ते एक झाड गेलं. 7 नाही 6 झाड उरले. हे पा किती मोठं आलंय, हे पा एवढे. याची हाईट पा, माझी हाईट पा, एकदम लेवलमध्ये भरपूर वाढले. आता आपले व्हिडिओ झालेले 30 आणि फॉलोअर झालेले 17. काय फॉलो तर करून घ्या ना, एवढे मस्त ब्लॉग बनवतो. मला असं वाटत होतं तिथं बघा, मग ते मस्त त्यांनी झेंडूची झाडं लावलेले. मस्त आहे ना झाडं, एकदम मस्त झाडं वगैरे. इथून उपटायला सुरुवात करू, इथूनच काढून. इथं नाळच नाही, इथपर्यंत इथं डायरेक्ट एंड येत नाही. हे काढावं लागल ना सगळं. बाळवाकर आणत गेले. मीच पटापटा 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 आपण काढून घेऊ फटाफट सगळीकडून. पाणी प्यायला घरी गेलो होतो, कारण की फार काम झालेलं आहे आपलं. हात मोडका माणूस तुम्हाला पाहू शकता तुम्ही. एवढं सगळं हे गवत, हे गबळ आहे ना सगळं, हे झाडं तोडलेली यांनी. हे सगळे मी इथं टाकलेले. आता आपलं तरी अजून नाड्या बाकी गोळा करायच्या, हे अजून बाकीच आहे थोडंसं. हे आता काय करू, हे असं याच्यावर टाकू. काय करूया हे आता सगळे हे नाही इथं टाकू. 5 मिनिटात मी काय सेल्फी स्टिकच आणलेली. माझा घसा केलेला आहे ना, तुम्हाला माहीत, तुम्ही पाहिलेला तर तुम्हाला आवाज वेगळा येत असणार आहे माझा थोडासा, कारण घसा थोडासा बसलेला आहे. पटकन काम करून घेऊ पटकन. तो पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बेतो 2 मिनिटात आपलं सगळं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी सगळं टाकून पण दिलेलं आहे. फक्त नाही राहिले उचलायचे, थोड्या वेळात उचलून घेऊ आपण. ट्रॅक्टर आज काय होते येणार आहे. सगळं झालेलं आहे आपलं आता. आणि आपण काय करणार आहे, जेवढे सुबावळीचे झाड आहे का हे सगळे तोडून टाकणार आहे. तर तुम्हाला काही सांगितलंच नाही, हे सगळं असं आहे तोडून टाकणार आहे. हे गिन्नी बिन्नी हे सगळं
हे पण असं सगळं आहे. पर्यंत जेवढ्या सुबाबळी मस्तपैकी तोडून टाकायच्या, त्यांना एक नंबर आंब्यांना नंबर करून टाकायचं. म्हणजे कसं डोक्याला ताण नाही राहत. आंबे मस्त आलेले मोठे आपले, तर आपण कधी पटकन जातो गंगाबाई. आता आपल्याला जायचंय कुठं राहणार, खालच्या राहण्यात जात आहे. इकडे कांदे लावायचं काम चाललंय, तुमच्या राहण्या खालताय जाऊ, खाली जाऊन येतो. तर आपल्या इकडच्या सगळ्या इतक्यात आलोय मी, हात वगैरे सगळे घाण्यातून पाहू शकता. म्हणजे खाली पण थोडं काम करायचंय, त्यामुळे बरे आहात. म्हणजे आता एवढे 4-5 दिवस आम्ही इथे नव्हतो, कार्यक्रमाला गेलो होतो लांब साताऱ्याच्या तिकडे सांगलीला. आणि हा तर आता आपण धूळ बसलेली गाडी चालू केलेली. आपल्याला कांद्याचं रूप टाकायचंय. त्या सर्वांना बसायला काही नव्हतं इथं, ती इडी आणायला गेली. ती यायचं तुला घरी, चल मग आपण जाऊ घरी. मी आम्ही चाललेलो आहे घरी. चला या आम्ही, हा ही बाई येडी झोपली. लाल डब काढून जाऊ आपण. तिथून एवढंच आणलं फक्त, जाय आता ठेवणे. ती म्हणते आण. ओ ओ भाई साहब, सर्वात त्या बिबट्या आला ना काय, सर्वात त्या बिबट्या आला. खरंच आला सर्वात मागा बघा एकदा. सर्वात ते बघ केवढा मोठा आला. घरी आलेलो आपण, चावी घ्यावं लागेल. तर आता ना आपण आलेलो आहे गोठ्यात. वासरीन दूध पण गेलं. आत्ता आजींनी पाहिलं, आजींनी मला सांगितलं. मी आलो, हिला आहे ना काहीतरी झालेलं आहे बरं का. डॉक्टरांनी रे हिला इंजेक्शन, गायाने इंजेक्शन देण्यासाठी, कारण की हिला झालेली खरोच काहीतरी झालेलं आहे. वडून मला रप्पा इथं बांधून टाकलं, आणलं. आता रिद्धी सिद्धी आता वाट बघताय धारेला कधी येतील, कधी आम्हाला दूध प्यायला भेटेल पोटभर. काय पूर्ण काळी पडणार आहे. होतोय अजून रंग चेंज होतोय हळूहळू, पूर्ण ब्लॅक होणार आहे काय. गायची पण तब्येत सुधारत आलेली. डॉक्टर म्हणले 15 दिवसात या गायची पण तब्येत सुधरून जाईल. सलन दिलेलं आपण. आता तिला 2 ते जुळे वासर आहे ना, ते हीच गाय आहे ती. हिची पण तब्येत मग सुधरून जाईल 15-20 दिवसात. सगळ्यांपेक्षा खतरनाक होईल डॉक्टरांनी सांगितलेलं असं. त्याचं नुसतंच वाढायला आवडतं. समजून आलेला आता इतक्यातच. डन
सिद्धी माझ्यापाशी जास्त होती ही. पाका कशी खेळते ही पण येते बरं का. एवढं ही जास्त उपळती ती खेळत असते. पाहिजे तुम्हाला माझ्या तीच पाहायची. चल द्यायची लाट ठेवून मला पळा ना. तेव्हा कशी पळाली करा सर्वांनी परत आणि इकडे पळा पळा. माझ्या मागे ना त्यात बघा तुम्ही दूध पिताय. ही पिती पलीकडून ही पिती. दोघींचं दूध प्यायचं काम चाललंय. जास्तच भूक लागली तर वाटतं. पटा 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 दूध. आणि आपण आहे ना या दोघांची पोट नव्हतं होत ह्या दोघींचे. त्यामुळे आपण आहे ना ही हागाईला आहे ना एक औषध दिलेलं आहे सलाईन आणि औषध डॉक्टरने दिलेलं आहे त्याचं दूध वाढू म्हणून. आपण तर काही काढतच नाही. आता सगळे वासरच पिऊन घेतात. ह्या गायांचं काढावं लागतं तसं. हे वासरांचं एवढं आणि ह्या गाईचं वासर आहे ना वारलंय. काही काही काय म्हणते म्हण. आमच्या काकांचं घर आहे बघा. हे त्यांचं दरवाजा. तिथे धारा काढू शकतात. धारा येडी गाई गायवालीच आहे. आणि हा आणि तो आता इथं पतंग उडू शकता. पतंग उडू शकता. हा हॉल आहे. हे किचन. इकडे रूम मास्टर बेडरूम. इकडे टॉयलेट बाथरूम. काय रे मी कधी घाबरलो बाप. हे पानघोडे होते पानघोडे. पानघोडे. आणि इकडे सोमदाऊची रूम. काकांची रूम आहे पलीकडे काकांची इकडे सोमदाऊची. समज मग कोणाची पलीकडे येडी. स्वारताई नाही. स्वारताई काही काम नाही इकडे. स्वारताई छोटे अजून. तर आपण आलेलो आहे सगळं वाटेतून झालेलं. आता वाटेतून आलेलो आपण घरी. आणि आता आपण आश्रमात जाणार आहे. आई दरवाजा काय बरं लावला. हे ब्लॉगची एडिटिंग चालू आहे आपल्या. ते थोडी राहिलेली आहे. काही ब्लॉगच बनवत नाही. रविवारचा ब्लॉग बनवला. रविवारचाच ब्लॉग बनवतो. एडिटिंग चालू आहे बावळे. पा ब्लॉग आज कळणार आहे. बुधवार आहे आज. नाही गुरुवार आहे आज. गुरुवार होतो घरी होतो मी शाळेत गुरुवार कॉलेजला. आता पोळी कोरड्याची भाजी टमाट्याची हिरव्या टमाट्याची भाजी. तुम्ही पण जेवण करा. मी पण जेवण करतो. जेवण वगैरे तर सगळं झालेलं आहे. मोबाईल पाहायचं चाललं होतं. इकडे सोमनाथ आहे. मोबाईल बघतोय आणि फोनची चार्जिंग नव्हती आणि फोन चार्जिंगला लावला आहे. आणि मी मोबाईल बघतोय. फोन चार्जिंगला लावता कंटाळा येत होता म्हणून. आणि आता तुम्ही फक्त आम्हाला काय करा फॉलो करा. मस्त सपोर्ट करा प्लीज आम्हाला. कारण की गरज आहे फार. आता 21 व्हिडिओ झालेले. 31 का 21 रे किती झाले. 31 झाले ना वाटतं. 31 झालेले वाटतं. 31 हा 31च झालेले. तुम्ही फक्त आम्हाला फॉलो करा. फक्त तुम्हाला ते फॉलोचं बटन नाही दिसत आहे का. तिसरा डॉ लवकर. तिसरा लावून घ्या डॉक्टरकडे जाऊन आणि फॉलो करून घ्या लगेच. पहिले प्लीज फॉलो करण्याची गरज आहे तुम्हाला. लवकर फॉलो करून घ्या. तिसरा डोळा लावून घ्या डॉक्टरकडे जाऊन. नाही तर 4 डोळे लावून घ्या. पण फॉलो करून घ्या. आम्हाला काहीच सांगू नका. फॉलो करून घ्या. नुसते ब्लॉग बघायचे. फॉलो तर करावं लागेल ना भाऊ. फॉलो कर प्लीज. फॉलो कर. फॉलो 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 फॉलो. अरे 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 दाब दाब. बरोबर हेच एकदम हुशार आहे तू. हुशार आहे. आता आपण भेटू. तर पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन असतात तर सबस्क्राईब करा. नवीन जुने काही नाही. नवीन निर्णय केलेलं आणि जुन्यांनी नाही केलेलं. सगळे नुसते ब्लॉग थोबड घेऊन ब्लॉगच बघता असे वरती. त्यांना सबस्क्राईबच करता येत नाही. मोडला म्हणजे मोडलेला नाही. दुखतंय मुरगाळलेला. सबस्क्राईब करून घ्यायचं. वाटवट पाहिजे. सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब हा सबस्क्राईबच करा.
नक्की 100% करणार आहे रे. मला असं वाटतंय. अरे कर ना. झोपलेला आहे का काय? झोपेत ब्लॉग नको बघू. उठून पाय उठून दाब ते बटन. दाबलं ना. हा मग चल पुढं घे. हा पुढचा पाय चल पाय. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असताना सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. गुड नाईट.